नमस्कार यूट्यूब फॅमिली। सर्वात प्रथम सर्वांची मी क्षमा मागते, कारण दिवाळीच्या दिवसांमध्ये माझे रेग्युलर व्हिडिओ येत नव्हते। तर दिवाळीमध्ये जरा धामधूम असते, कामं असतात एक्स्ट्राची, शिवाय शिलाई काम पण असतं, ब्लाउज आणि पाहुणे पण असतात। तर त्यामुळे मला रेग्युलर व्हिडिओ टाकता आला नाही चॅनलवर, त्यामुळे क्षमा असावी। आणि आता आपला आजपासून रेग्युलर व्हिडिओ येतील। तर सगळे पाहुणे रावळे पण गेले, दिवाळी पण छान झाली। तुमची दिवाळी कशी गेली? तुम्हाला पण छान गेली असेलच दिवाळी। तर चला आपण आज हे एवढे बघा, हे ब्लाउज आहेत, आपली डिझाईन आहे ब्लाउज 1 2 3 4 5। तर मी तुम्हाला आज डिझाईन दाखवणार आहे किंवा ब्लाउज शिवलेले दाखवणार आहे। तर बघा मी कसे ब्लाउज छान शिवलेत आणि डिझाईन पण केली आहे पाठीला। पाठीमागच्या हुकाचे ब्लाउज आहेत, पुढून प्रिन्सेस कट आहे, डीप नेक आहे पुढून, पाठीमागून पण डीप नेक आहेत आणि एक फक्त बोट नेकचा ब्लाउज आहे। तर मी तुम्हाला दाखवते किती छान झालेत ब्लाउज बघा। तर दिवाळीमध्ये ह्या खूप डिझाईन्स चालल्या आणि विथ प्राइस पण सांगते मी कसे घेतलेत पैसे। तसं म्हटलं तर बघा, हा अशी डिझाईन आहे, हे बघा या पद्धतीची डिझाईन केलेली आहे मी, किती छान आणि सुंदर झाली आहे बघा। नंतर दुसरा आहे असा, हे बघा मस्त सुंदर, पुढून प्रिन्सेस कट आहे, गोल गळा आहे पुढून, पाठीमागून मटका गळा आहे। आता मी याची प्राइस पण सांगते, अगोदर ब्लाउज मी दाखवून घेते। हा बघा एल्बो साइज बाही आहे, आपल्या चॅनलवर बाह्यांचे पण व्हिडिओ असतात, आहेत बरेच। एल्बो साइजची बाही परफेक्ट कशी कटिंग करायची हे पण मी सांगितलेल्या टिप्स आहेत। हा बघा पुढून पान गळा आहे आणि पाठीमागून ही डिझाईन आहे, बोटनेक आहे हा ब्लाउज। बोटनेकची पण कटिंग कशी करायची हे पण मी व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवर आपल्या। बघा किती सुंदर आणि मस्त सिंपल डिझाईन आहे, अजून अंगात घातल्यावर एकदम छान डिझाईन दिसते ही। तर तुम्हाला पण आवडली तर ही डिझाईन तुम्ही ट्राय करू शकता, कस्टमर पण खुश होतात। हा पण एल्बो साइजचा ब्लाउज आहे आणि ही डिझाईन आहे पंचकोनी, पण जरा वेगळा आकार आहे पंचकोनीमध्ये बघा, एकदम छान आणि परफेक्ट ब्लाउज असतात। पुढून डीप गळा, पान गळा विथ डीप आहे आणि प्रिन्सेस कट आहे। तर हा बघा आपली साडी असते नेटची साडी, त्याचा शिवलेला आहे, त्यामधला ब्लाउज पीस आहे। बाह्यांना अस्तर लावायचं नव्हतं, कस्टमरची डिमांड होती। आणि हा पाठीमागचा भाग आहे, मी पुढे जो लावलेला आहे तो प्रिन्सेस कट घेऊन मी हा पुढे घेतलेला आहे। आणि हे कट करता येत नाही, प्रिन्सेस कट मध्ये कट न मारता शिवलाय, फक्त मी आतमध्ये अस्तरला प्रिन्सेस कट केलेला आहे। हे बघा अस्तरला प्रिन्सेस कट दिलेला आहे आणि वरून हे फॅब्रिक जे आहे साडीचं ते प्लेन लावलेलं आहे, कारण कट केला तर एकदम त्या ब्लाउज पीसाचं हे होतं, शो जातो। तर अशा पद्धतीने मी हे ब्लाउज शिवले, एकाच कस्टमरचे आहेत एवढे ब्लाउज। तर किती छान आणि सुंदर झालेत बघा। तर मी ह्या ब्लाउजची शिलाई घेतलेली आहे 450 रुपये, प्रिन्सेस कट आहेत सगळे। आता हा ब्लाउज आहे, याची सुद्धा मी 450 घेतलेली आहे। लटकन मी हातानेच करते, स्वतः बनवते, तयार लटकन लावत नाही। तर याची सुद्धा 450 शिलाई घेतली। हा बोटनेक आहे, हे बघा बोटनेक, याची मी 600 रुपये शिलाई घेतली। आणि सर्वात जास्त खासियत म्हणजे
विदाऊट पॅडचे, म्हणजे कप्स लावलेले नाही आहेत बघा. कप्स लावल्यावर मुलींना हे होतं, त्रास होतो जरा, त्यामुळे कप्स लावलेले नाहीत कोणत्याही ब्लाऊजला. हा ब्लाऊज बघा, याची शिलाई घेतलेली आहे 450 आणि हा पण ब्लाऊज याची पण शिलाई घेतली 450. तर आता मी एवढी घेतली म्हणून तुम्ही पण एवढी घेतली पाहिजे, किंवा तुम्ही जास्त पण घेऊ शकता किंवा कमी सुद्धा करू शकता शिलाई, कारण प्रत्येक जण आपापल्या एरियानुसार शिलाई ठरवतं. तर तुमचे कस्टमर कसे असतात त्याच्यावर तुम्ही डिपेंड करणार तुमची शिलाई किती. तर या पद्धतीने मी हे 5 ब्लाऊज तयार केले. तुम्हाला आवडले असले तर नक्की एक लाईक करा आणि शेअर पण करा, आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या स्वतःची. आणि अजून पण व्हिडिओला लाईक केली नसेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. बाय.